समजा घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी हवी असेल, तर ती मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काय उपाय आहेत? की रोज तुम्ही पाण्याने उंबरठा पुसून घ्या. घराच्या बाहेर रांगोळी काढा. घरामध्ये दर 15 दिवसांनी जाड्या मिठाने घर पुसून घ्या. जाडं मीठ काम काय करतं? जर तुम्ही बघितलं असेल की ऐकलं असेल सॉल्ट बाथ. तर हां, जाडं मीठ कधी पण आहे ना, घरातली निगेटिव्ह एनर्जीज किंवा घरामध्ये काय येणार आहे, तर कुठलेही छोटे बॅक्टेरिया, छोटे किडे हां, आणि त्यानुसार तुमच्या घरामध्ये येणारा जो व्यक्ती असो, कोणी तुमचे हां. पाहुणे असतील, तुमचे मित्र, तो कुठली एनर्जी कॅरी करतोय तुम्हाला माहीत नसतं. हं. तर तो कुठल्या टेन्समध्ये आहे, तो कुठल्या स्वतःच्या डिप्रेशनमध्ये आहे, झोनमध्ये. त्यासाठी 15 दिवसांनी मिठाने घर पुसून घ्यावं. ओके. आणि संध्याकाळी 5:45 ते 7:15ची वेळ जी कातर वेळ आपण म्हणतो हं. किंवा लक्ष्मी येण्याची वेळ आहे. तेव्हा भीमसेनी कापूर उंबरठ्यावर दोन्ही बाजूला छोट्या वाटीत ठेवून भीमसेनी कापूर लावावा. ओके. आणि घरामध्ये नेहमी शक्यतो जेवढं होईल सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम भगवंतांचं नामस्मरण किंवा जप, तारक मंत्र. हं. हा जो तारक मंत्र आहे तो भरपूर पॉवरफुल आहे किंवा तुम्हाला पॉवर कॉन्फिडन्स हवी आहे, तर हनुमान चालीसा, रामरक्षा कवच, मारुती हां. स्तोत्र ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये तुम्ही बोलू शकता, वाचू शकता किंवा वाजवू शकता. घरामध्ये बरचसं वातावरण चेंज होतं आणि तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या सुख समृद्धी किंवा तुम्हाला जे अपॉर्च्युनिटी येणार असतात हां. किंवा तुम्ही जे अडथळे आहेत त्या बऱ्याच प्रमाणात कमी होतात.